आणि यानंतरची बातमी पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये पाण्याची टंचाई आहे। गेल्या 2 दिवसांपासून पुण्यात रिमझिम पाऊस पडतोय। असं असलं तरी सुद्धा यंदा उशिरा दाखल झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा अर्ध्यापेक्षा खाली झालाय। तर पुण्यासाठी महत्त्वाचे मानले जाणारे खडकवासला धरण आता अवघं 15% भरलंय। तर जिल्ह्यातील टेमघर धरणातही 0% पाणी आहे। पाहुयात पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये किती पाणी साठा येते। तर आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत आहेत। अक्षय, नेमकी काय परिस्थिती आहे तिथल्या धरणांची? मी सध्या खडकवासला धरणावर उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर रिमझिम पाऊस जो आहे तो गेल्या 2 दिवसांपासून पुण्यात बरसत असताना सुद्धा खडकवासला धरण अवघ्या 15% भरलेलं आहे। आपण जर पाहिलं तर मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे जे पुणे शहराला आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे जे 4 धरणं आहेत, ज्यामध्ये खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर आहेत, हे अजूनही जे अपेक्षित प्रमाणे भरलेले नाहीत। खडकवासला धरण जे प्रामुख्याने पुणे शहराला पाणी पुरवठा करतं त्यामध्ये सुद्धा आता 14% इतकाच पाणी साठा आहे। दुसऱ्या बाजूला बघितलं तर टेमघर धरण जे आहे ते फक्त 0% भरलेलं आहे। आता हा सगळा पाण्याचा अथांग विशाल सागरासारखा आपल्याला हे पाणी साठा जरी दिसत असेल तरी सुद्धा पुणेकरांसाठी हा मुबलक पाणी साठा नाहीये। कारण आपण जर पाहिलं तर जून महिन्यात हे धरण जे आहे ते दुथडी भरून वाहत असतं, पण यंदा अद्यापही 14% धरणात पाणी साठा असल्यामुळे पुणेकरांसाठी एक अत्यंत चिंतेची बाब आहे। कारण जून महिना ओलडून गेला आहे, जुलैचा पहिला आठवडा आहे, त्यामुळे पुणेकरांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे। खडकवासला धरण प्रामुख्याने पाणी पुरवठा करतं आणि इतर धरणांमध्ये सुद्धा आता पाऊस नसल्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी जे आहे ते खूप कमी असल्यामुळे पुणेकरांवर अद्यापही पाणी टंचाईची टांगती तलवार कायम राहणार आहे। अक्षय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय आता पुणेकरांसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे ही। खडकवासला धरण अवघं 15%वर आहे।